आपल्या शास्त्रात म्हटलंय पूर्वे प्लवे भवेत लक्ष्मी. म्हणजे काय, तर पूर्व दिशेत दोष नसतील तर ते घर लक्ष्मीकारक असतं. म्हणजे काय, लक्ष्मी चालून येते का, तर असं नाही. पूर्वे प्लवे भवे लक्ष्मीचा अर्थ असा आहे की पूर्वेतले जे देवतावृंद आहे त्यामध्ये महेंद्र आहे, सूर्य आहे आणि आदित्य स्वरूप आहे. तर ज्या वेळेला हे देवता दोषरहित असतात त्यावेळेला तिथे धी, धृती आणि स्मृती ह्याचा वास असतो. तर धी म्हणजे काय, तुमची बुद्धिमत्ता. धृती म्हणजे काय, तर साहस. आणि स्मृती म्हणजे काय, हू एम आय हे माहिती असणं, व्हॉट एम आय केपेबल ऑफ ह्याची जाण असणं. तर ज्या घरातल्या लोकांना, पुरुषांना, मुलांना ही जाण असेल ते निश्चित ते केपेबल असतील त्या लक्ष्मीला ओढून आणायला, त्या घरात स्थिर लक्ष्मी असायला. राईट. की तुमची बुद्धी शाबूत आहे. साहसे श्री वसती असं म्हटलंय. म्हणजे तुमच्यात इतकं साहस आहे, इतकी रिस्क टेकिंग ऍबिलिटी आहे की तुम्ही उत्तम व्यावसायिक होऊ शकता. कुठल्याही व्यवसायात आज रिस्क सगळ्यात महत्वाची असते. आणि ती घ्यायची की नाही, किती पाय पसरायचे, आपलं मागून कितपर्यंत आहे, आपली एबिलिटी काय आहे हे माहीत असणे. ती स्मृती, हे सगळं पूर्वे दिशेशी संबंधित आहे. अच्छा. ज्या घरात मध्ये पूर्व दिशेतनं प्रकाश येतो, सूर्याची स्पंदनं येतात, तिथे बाधा असू शकत नाही. जिथे प्रकाश आहे तिथे अंधार नसतो. तर हे पण एक सूत्र आहे वास्तूतलं, पूर्वे प्लवे भवेत लक्ष्मी, पश्चिमे कलहम कुर्यात. जिथे पूर्वेला लक्ष्मी आहे तिथे पश्चिमेत जर भेद असेल, प्रांगण असेल, टेरेस असतील, ओपन टू स्काय टेरेस असेल, जास्त साईट मार्जिन असेल, तर तिथे कलह सांगितलं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीत भांडणं आणि डिसएग्रीमेंट. ते आपल्या काळपुरुषाच्या कुंडलीत 7th हाऊस आहे. 7th हाऊस लग्न, पार्टनरशिप ह्याचा आहे. तर तिथे कलहाचा संबंध अत्यंत जवळचा येतो. बर.